आज आपण जवसाची चटणी बनवणार आहोत। या ठिकाणी आपण दाखवते पहा, हे जवस आहेत, बाजारात सगळीकडे मिळत असतात। खेड्याला तर शेतामध्ये खूप पेरलेलेच असतात शेताच्या कडेला। ते हे जवस एक वाटीभर घेतलेले आहेत। इथे मी चवीपुरतं मीठ घेतले, 2 कांडे लसूण सोलून घेतला, एकच चमचा तिखट घेतलेला आहे, कारण एक वाटीला 1 चमचा पुरेसा होतो। एखाद्याला तिखट हवं असेल तर त्यांनी थोडं जास्त वापरायचं, आणि लहान मुलं घरात असतील तर ते बेतानच टाकायचं। चला तर मग प्रथम काय करायचं, जवस चांगले खमंग भाजून घ्यायचे, मध्यम आचेवर भाजायचे असतात। तर आपण आता गॅस ऑन करू आणि पॅन मी तापत ठेवलेला आहे। तर मध्यम आचेवर हे तडतड उडत असतात खूप जवस, म्हणून मध्यम आचेवर ते भाजायचे। तव्यामध्ये तर कधीच भाजायचे नाही, असा खोलगट पॅन असेल त्याच्यामध्येच ते भाजावे। जेव्हा ते भाजायला लागतात तेव्हा त्याचा एक खरपूस असा वासही सुटतो आणि कलर थोडासा बदलतो, म्हणून आपण मध्यम आचेवरच हे जवस चांगले भाजून घ्यायचे। हे बघा, आता हे जवस आहेत ना, तडतड करायला लागलेले, तर मध्यम आचेवर ठेवलेलं आहे, जाळायचे नाही, सारखे हलवत राहायचे। ते आपले चांगले भाजलेले आहेत। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। गरम आहेत, गरम असताना करायचे नाही। आता हे पण जवसाची चटणी करताना महत्त्वाची काळजी अशी घ्यायची की भाजल्यानंतर गरम गरम चटणी करायला घ्यायचे नाही। दुसरी टीप त्याची अशी आहे की याच्यामध्ये खडे असतात, बाजारात 3-4 वेळा चांगलं पाहून निवडूनच घ्यायचे। जवस कधीही धुवून घ्यायचे नाही, धुतले की ते एकदम चिकट होतात आणि कामातूनच जातात, म्हणून फक्त निवडून घ्यायचे असतात। खडे असतात ते मात्र काळजीपूर्वक पाहिलंच पाहिजे, नाही तर आपली केलेली मेहनत वायाला जाते आणि कचकच लागतं। तर चला, आता आपले हे जवस थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरमधून काढायचं। आता आपण हे जवस मिक्सरमधून ओबडधोबड काढायचे, एकदम बारीक करायचे ते। आणि इथे पुन्हा काळजी घ्यायची की लसूण लगेच टाकायचा नाही, आधी आपण हे जे 1 चमचा तिखट घेतलेले आहे हे तिखट याच्यामध्ये टाकूया, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते याच्यात टाकूया आपण, आणि हा लसूण शेवटी टाकायचा आहे। आता आपण हे मिक्सरमधून ओबडधोबड काढतो। हे पाहते, हे आपण मिक्सरमधून ओबडधोबड काढलेले आहे, थोडंसंच हलक्या हातानेच मिक्सर फिरवायचं असतो। झालं, आता आपण लसूण टाकूया त्याच्यात। आता आपण ते ओबडधोबड केलेल्या जवसाच्या चटणीमध्ये हा थोडा लसूण त्याच्यामध्ये टाकतोय, आणि मग पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा हलक्या हाताने। आपली चटणी आता पूर्णपणे तयार झालेली आहे, खूप खमंग असा वास सुटलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया। हे पाय, ही आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे। इतका सुंदर आणि खमंग वास सुटलेला आहे। सर्व चटण्यांमध्ये मला वाटतं सोबर चटणी जवसाचीच आहे, कारण खूप तिखट पण नाही, अशी आरोग्याला फायदेशीर आहे। हल्ली तर केस गळतीसाठी डॉक्टर सांगतात जवस खा, आळीव खा, त्याचप्रमाणे डायबिटीज म्हणजे मधुमेह आणि इतरही हृदयरोगासारख्या आजारांमध्ये सुद्धा प्रत्येक डॉक्टर जवस खाण्याचा आग्रह धरतात। ते योग्यच आहे, गावाकडे ही चटणी आवर्जून केली जाते। तर मग पहा तुम्ही करून, आणि कशी चव लागते ती मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।